तर मी सुरू करतोय 3 ड्रायफ्रूट स्टोअर या पुढच्या एका वर्षामध्ये. तर आपल्या पहिल्या रिटेल स्टोअरसाठी आपण ओझर हे लोकेशन निवडलेलं होतं. तर तिथे शॉपचं रिनोव्हेशन करणं खूप इम्पॉर्टंट होतं. त्यात कलरिंग, इलेक्ट्रिकल काम आणि समोरचं शेड त्याचसोबत इंटेरियरचा प्लॅन होता, जो की सोपा वाटला होता पण रिॲलिटीमध्ये खूपच आवड होतं. तर हे एक नवीन प्रकारचं सिलिंगसाठी आपण ऑप्शन म्हणून एक निवडलेलं होतं. तर ते काम चालू होतं. त्यासोबत मी फर्निचरसाठी नेक्स्ट जे आपल्याला लाकूड लागत होतं ते निवडलं. त्यानंतर पुढचा पार्ट होता आपल्याला पॅकेट डिझाईन करायचं होतं. त्यासाठी गेलो शिवमच्या ऑफिसला. तिथे जाऊन आम्ही बऱ्यापैकी कामच केलं आणि फायनली आपलं पॅकेट डिझाईन रेडी झालेलं होतं. तर त्या संध्याकाळी आलेले होते काचा बसवण्यासाठी लेबर. पुढच्या दिवशी बघितलं तर त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं होतं आणि आतमधल्या रॅक्स वगैरे सेट करत होते. त्याचसोबत संध्याकाळी जे आपलं फर्निचर वगैरे ते फायनल होऊन आलेलं होतं. त्यानंतर गेलो सोनी गिफ्ट्समध्ये, ज्या की शॉपसाठी लागणारे सर्व क्रॉकरी आयटम्स वगैरे निवडले. आला नेक्स्ट डे. त्या दिवशी आपल्याला करायचं होतं आपल्या शॉपसाठी जे डिझाईन्स वगैरे होते ते प्रिंट वगैरे केले. शॉप्समध्ये आलो, सोबत प्रिंटिंगचं आणि इलेक्ट्रिकचं काम चालू होतं. त्यानंतर एक अशा प्रकारे एक शॉप रेडी झालं. त्यात माल वगैरे लावायचा होता. तर हे बघायला आणि विचार करायला खूप सोपं वाटलं होतं. पण मग एक शॉप बनवण्यासाठी जवळपास आम्हाला 15 ते 20 दिवस लागले, कारण की भरपूर साऱ्या गोष्टी होत्या जे की नवीन होत्या. तर ठीक आहे, शिकतच माणूस पुढे जातो. त्यानंतर आला मेन दिवस, जो की होता ओपनिंगचा. अधिक मासाच्या महिन्यामध्ये चांगला योग भेटला आणि सत्यनारायण पूजा वगैरे केली. त्यासोबतच आतमधलं सर्व पूजन वगैरे केलं. सर्व पाहुणे आणि मित्रमंडळी यांना सर्वांना आमंत्रण दिलेलं होतं. त्यासाठी पूजा आम्ही लवकर आवरून घेतली आणि अशा प्रकारे पहिल्या शॉपचं ओपन झालं. आता बघूया नेक्स्ट इयरमध्ये आपण किती शॉप ओपन करू शकतो याच्यात.